बघ आलो ना. बाबा चंबल गाडीचा आहे का मित्रांनो, तर आता आपण आहोत चंबल नदी. बघा चंबल नदी. त्याच्यात मगर आहे. या चंबल नदीमध्ये हरे का सहारा बाबा श्याम अमर. जाम आहे त्याच्यात. पेट्रोल पंप आहेत. लाईनीच्या लाईनीत सगळं पेट्रोल पंप आहेत. चंबल के डाकू. चंबल के डाकू, डिझेल माफिया. आपल्या गाडीची PUC एक्सपायर झाली ती, तर PUC काढून घेतो आता इथेशी. काल फाईन लागले 1000 रुपयाची आपल्याला. 1000 रुपये संपून आता इथं PUC काढलं. त्या लोकांचा इथेशी प्रकार समजा. बघा इथं पण डिझेल विकत आहेत. डिझेलचा काय सीन आहे तोच समजत नाही. अख्ख्या रस्त्याला नुसतं ते डिझेलचं दिसतं ना मला. इथेशी पेट्रोलला जाम खतरनाक सीन आहे. इथं ज्या दिल्लीला गाड्या जातात ना, त्या दिल्लीला जाणाऱ्या गाड्यांच्यातून हे पेट्रोल विकत घेतात. आणि आपल्याकडे जर पंपावर पेट्रोल भेटतोय 95ला 96ला, तर 85ला पेट्रोल विकतात. 10-15 रुपये स्वस्ताने पेट्रोल विकतात. आणि पूर्ण ब्लॅकनी पेट्रोल विकतात. पूर्ण रस्त्यामध्ये जवळपास 100-150 झोपड्या आहेत. आणि इथं ते सांगतात का पोलिसांचं टेन्शन नाही आहे, त्यामुळे डायरेक्ट ओपनली विकतात. ते ओपनली पेट्रोल विकतात. इथे पेट्रोल डिझेल दोन्ही पण विकतात. पूर्ण रस्त्याला दिसत तेच दिसत. मोठा पंप एक पण नाही दिसत आहे. असं सांगतात का पुढच्या सिटीमध्ये मोठा पंप आहे. बाकी इथं सगळा असा डिझेलचा व्यवहार चालतो. ट्रकवाले पण यांच्याकडून विकत घेतात, कारण ट्रकवाल्यांना पण पैसे सुटतात थोडेफार. आणि ट्रकवाले जर डिझेल यांचा वाचत असेल तर यांनाच विकून जातात. पूर्ण ग्वालियरपासून इथे आम्हाला काहीच खायला नाही म्हटलं. सगळं सुनसान पडलेलं आहे. इथलं सगळं हॉटेल बिटेल एकदम सुनसान पडलेत. काय ते बंद पडलेत, डायरेक्ट खंडर झालेत. तिथे एक भेटले धाबा आम्हाला. त्या धाब्यामध्ये आता बघतो काय काय भेटतो जेवायला. जेवतो आणि निघतो. उज्जैनला जाणार आहे आता मी इथून. आहे तर वाटतं ते एकदम चांगला वाटतोय. बघू आता काय कशी काय आहे ते आपल्याला आता समजू. कसं काय पापरा वातावर ताव मारून झाले सगळ्यांचा. काय बालदी बाजूला कर. असा सीन गेले सगळं झोपल्यांना. मला सांगतो तुझं तू मॅप पण बघ ना, तुझी तू गाडी पण चालव. मॅप लावायला पण एक पण जागा नाही राहिलेली. सगळं झोपलंय सगळं.
छान. अरे बाबा 2 हप्ते बाकी आहेत ना माझे लेका कला पारतो याला राहुल शेठ सांग जरा पैसा नाही अरे अरे कुठे घेऊ आपल्याला तर मी तिथं बोललो होतो सीट बेल्टला. गुड मॉर्निंग मित्रांनो. हे झाली का अक्षा? गुड मॉर्निंग मित्रांनो. इथं आपला डेटा कॉपीला लावले आणि ही रूम घेतली होती आपण 7 जणांसाठी. 2000 रुपयात त्यांनी रूम दिली. नाईटला आपण इथे स्टे केला होता. बाकी आदल्या दिवशी पूर्ण दिवस ट्रॅव्हल करून आपण इथपर्यंत पोचलो. आदू गुड मॉर्निंग इन महाकाल की नगरी में आपका स्वागत है. पैसे तुला आहे झाले तू रिक्षा तू रखेल काय तू दिले ना 3 लोट पापाट ठोक तुला ना. आता तुझं सीन का होता मयूर? जरा कॅमेऱ्यात बघ. तुला उसळणार होतो मी. कॅमेऱ्यात बघ जरा मयूर तुझ्या व्हिडिओ मध्ये. गाडी तर पार्किंगला लावली. रेल्वे स्टेशनची पार्किंग आहे ही. आणि इथून रिक्षाला चाललोय आता. नाही ए धोती घेतं का तू? धोती पण घे ना. हा वहीवाला वहीवाला. मागे आज पूर्ण मार्केट आहे. त्याच्या पुढे तिची मंदिर आहे. त्याच्या पुढे मंदिर येतो आणि हा पूर्ण मार्केट आहे. लोकांना पकडून नेतात. चपला विपला ठेवायला. हे बघा आमच्या दुकानात चप्पल ठेवा म्हणून. मोबाइल पर बेल्ट घड़ी अलावा अंदर रखने का कोई चार्ज नहीं. चप्पल अप्पल का कपड्यांचा रेट धरून सांगू नको. विचार का टाकते ते तशी काय लांबूनच दर्शन करा. जवळ जाऊन देत ना आपल्याला. खूप लांबूनच दर्शन करा. VIP असेल तर जवळ जाऊन दर्शन करा. जवळ म्हणजे शिवलिंगाजवळ नाही ते पण 10 फूट लांब असून. त्यामुळे
VIP पास काढून काय फायदा नाही, तेवढ्याच टाईममध्ये दर्शन झालं आमचं पण आणि नॉर्मल VIP ला पण तेवढ्या टाईममध्ये दर्शन झालं. आणि त्यात अजून एक काहीतरी येतो VIP डायरेक्ट शिवलिंग डायरेक्ट नाही शिवलिंग जवळ लावून देतात डायरेक्ट. असं आहे का? VR तो भस्मारतीसाठी भस्मारती करायची असेल VR लावून भस्मारती करू शकतो असं. आता महाकालेश्वर दर्शन झालंय. इथून आता मी काल भैरवला चाललोय. आता आमची गाडी स्टेशनला उभी तिथून गाडी येतो नंतर मग काल भैरवला जाणार आहे. हे रिक्षावाल्यांचं इथून त्यांनी येताना 100 घेतलं नाही, जाताना किती मागवत रे? 150 का? 150 मागवत 140 मागत होते. यो तयार झाला 100 रुपयान. तिथून जाऊन गाडी घ्यायची, मग आपली गाडी घेऊनच जायचं डायरेक्ट. तिथून ओंकारेश्वरवरची डायरेक्ट घराकडे निघायचं पूर्ण नाईट ड्राईव्ह करून. जेव्हा पोचू तेव्हा पोचू. आता इथे गाडी घ्यायला आलो आहे. आता गाडी तो बोलला होता 2 तासाच्या वरती झाले तर 80 रुपये लागतील. कसा काय सीन आहे तिची बघतो आणि निघतो. आता आपण इथून चालू आहे काल भैरववरून मग ओंकारेश्वरला जाणार आहे. ते गाडी लावले इथं पण जाम फसवाफसवीची काम आहेत. आमचा आधू मोबाईल विसरून चालला होता. झाला फोटो काढायचाच वांदा झाला असं मोबाईल विसरून चालला होता. पार्किंग बोलतो फ्री आहे इथून, फक्त गाडी इथे बोलतो देवाला बोलतो फुला घ्या ना प्रसाद घ्या. आणि यांचा प्रसाद असतो 300 रुपये 400 रुपयाचा. असं लोकांना फसवायचं काम करतात ते. त्यामुळं जरा सांभाळून गाड्या लावा. मला वाटलं देशी विदेशी भेटते का तिथे. देशी विदेशी प्रसाद येल ड्रायव्हर मयूरचा ब्लॉग आपण घेतले चालवायला आता. जय श्री महाकाल. इथं तुम्हाला प्रत्येक दुकानात दारू भेटेल. खरीच काय समोर दिसतं रॉयल स्टॅग. रॉयल स्टॅग इथं देवाला दारूचा रॉयल लागते. वाव. असं काय नाही जास्त गण्या दारू घेतो का थोडी दारू. आमना आता ही नाही देवाला दिली जाते माहिती आहे आम्हाला. हा अक्षय हा बेवडा मंदिर हा मंदिर शॉप. चला मग आता चला आता काय फायदा. अरे कोरोना पॉझिटिव्ह मन्नत मागे लोगों ने ये बांधला इथं बांधायला त्याने मन्नत मला मुद्दा झाल्या कोणत्याच पुऱ्या नको व्हायला. माझ्या हाताला यावं लक्ष. बोलतो छत्री येतो तो त्या व्हिडिओ येतो मी काय आमच्यात पडा त्याला मागवायचं.
यो गागल्या फक्त आठवणीत घ्या गागल्या. बसायचं चला. तर आता आपण ओंकारेश्वरला पोहोचलो आहे त्याशी. आता तशी आमची अशी प्लॅनिंग आहे का बोटीमध्ये जायचं आहे. चालत जायला कंटाळलेच सगळे. बोटीमधून मंदिरात जायचं आहे. लोकेशन तर एक नंबर आहे, मस्त वाटते. हा तो ब्रिज इथे. जय श्रीराम. चला ब्रिज वरती जाऊ. 30 रुपयाला सांगतो अंक नाही. मग ब्रिज वरती अरे तुला चप्पल घालायला काय फरक पडतो. त्याला भीती वाटते कोणी चोरून नेली तर. मंदिरात जाऊन चप्पल लावून जा. आणि मग चप्पल जिथे साकारायला जागा असते सुविधा. चोरून राहिलं का? अरे घंटा. इथे मागे मंदिर आहे ओंकारेश्वर. आणि या ब्रिजवरून रस्ता होतो नर्मदा नदीवरून. हे पूर्ण नर्मदा नदी आहे त्याची. हे अख्ख्या रस्त्यात भांडत आले तर इथे भांडायला गेलं बघा. दोघांना काय कामच राहिले नाही. आणि या नर्मदा नदीवरून निघणारा हर एक दगड हा शिवलिंग रूपात निघतो. त्याची खूप मोठी मान्यता आहे. या शिवलिंगला कोणत्याही प्रकारची पूजा करायची गरज नाही लागत. तशी तुम्ही मंदिरामध्ये स्थापना करू शकता या शिवलिंगाची. त्याला नर्मदेश्वर शिवलिंग म्हणतात.
रेकॉर्डिंग करे जेव्हा मी या करतो तेव्हा आधी केलेले एवढी लोक नसते. काल दर्शन झालं असतं पूर्ण असतं मंदिर पण नसतं उतरत. आता VIP दर्शन करायला ते जाम गर्दी होती, त्यामुळे आता पैसे भरून दर्शन करायला आलोय. बघू आता इथं किती लाईन दर्शन होतं. इथं मला लाईन दिसतात म्हणा. काय असं लेफ्ट साईडला चालतं ना. ले लिया. दर्शन झालं एकदम चांगलं आमचं. आता निघतो. जर VIP दर्शन नसतं घेतलं तर अजून 4 तास लागले असते आम्हाला. जाम गर्दी आहे. दर्शन तर 5 मिनटं पण नाही घेऊन देत. लोक टेकला का लगेच धक्का देऊन बाहेर काढतात. डायरेक्ट बसून घेतला ना, दर्शन घेतला काय धक्का देणार आहे. ते बरं धक्का देतोस. दर्शन तर एकदम व्यवस्थित झालंय. आता हे इथंच आपण चप्पल रात्री इथला डायरेक्ट सीनच बदलला. अजून लांब जाऊन तुम्हाला फोटो पाठवतो. हा ब्रिज आहे. मी काय सांगतो मला एकच सांग, बोल ना. त्याला आणतो. गंगा नदीचा उगम कसा काय झाला हा याचा प्रश्न उत्तर दे. शंकराचा इतका मोठा भक्त या भक्त आहेस ना. मला प्रश्न पाहिजे, मला काहीच नाही भाई मला नाही माहिती. चल तो पण सोड या नदीचा स्वतः गंगा नदी स्वर्गातून खालती आली होती महादेवासाठी. काय सांग सांग या नदीचं नाव सांग. सांग नदीचं नाव काय. कंची नर्मदा. काय महानर्मदा काय या बॅगा घेतल्या ना मी दिदूला आणि आज्ञाला आणि काव्याला. बाकी हो मार्केट आहे आता बंद होत. लोकांनी बंद करत लावले हळूहळू, कारण की पब्लिक कमी होत चालली. हे आला का तो पैसे मारतोय तो अक्षय आपला. काय बोलतो. खूप शोधा कार्यक्रम ढोशीवाल्याकडे जातो मी तुझ्या नुसती. ते परत तिकडे बाहेर कुठे गेले. इथून बाहेर गेलं का. हो परणार बरं कुठे कटाले होईल ना. संबंध काय मी तुला दिलेले हाकून तर आलेच तुझी भू नको लागायला. फायनली घरी पोहोचलोय सकाळी 6:30 वाजता. 6:15 वाजता. गावांची लोक कुठं झाली. गावांची लोक सकाळ सकाळ एक बाहेर कन्फ्युज कल्याण होत तसे डायरेक्ट मोबाईलवर स्कॅन करायचा आणि तिकीट करायचा. काउंटर आहे ना. मी येतो ना सुरू आला. मी म्हणले त्या दे फक्त मला देतो सर चालेल ना. तिकडे ला उड
माझी इच्छा नाही चले सकाळच्या गारू